धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक, अन्यायग्रस्त कुटुंबाचे उपोषण, आत्मदहनाचा इशारा. शिंदखेड तालुक्यातील दोंडाईचा मालपूर येथील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या शिक्षण संस्थेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार आता समोर आला असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणात अन्यायग्रस्त कुटुंबाने उपोषणाचा मार्ग अवलंबला असून न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील श्रद्धा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रवक्ते श्यामकांत रघुनाथ सनेर यांनी पीडित महिलेस नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत सन 2019 मध्ये सुमारे 3,44,000 रुपये घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या व्यवहाराचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगही उपलब्ध असल्याचा दावा उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला आहे. मात्र नोकरी न देता संबंधित महिलेला काही वर्षे विनापगारी ठेवण्यात आले आणि नंतर खोटे दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच पैसे परत मागितल्याच्या कारणावरून पीडित महिलेच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि श्रद्धा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्यामकांत सनेर आणि यांच्यासह आरोपींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी तसेच पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रकरणात पोलिसांनी योग्य तपास न केल्याचा आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 3 महिन्यांपासून तक्रार प्रलंबित असूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. मी संतोष निंबा इंदवे, मुक्काम पोस्ट मालपूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील रहिवासी होतो. श्रद्धा शिक्षण संस्था धुळे संचलित त्याचे अध्यक्ष श्यामकांत रघुनाथ सनेर आहेत. ते 2019 रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. मोठे राजकीय नेते आहेत असं म्हणून आणि त्यांच्या संस्थेत एक रिक्त पद होतं श्री अधीक्षकाचं. त्यामुळे त्या पदावर नियुक्ती देण्यासाठी माझ्या पत्नीच्या नोकरीसाठी त्या नोकरीच्या आमिषापोटी त्याने माझ्याकडून 3,49,000 रुपये घेतले होते. त्याबाबत मी त्यांना पत्रव्यवहार पण केला. त्यांनी नियुक्तीपत्र लवकर दिली नाही. मात्र तो मौखिक नियुक्तीपत्र देऊन त्यांनी 5 वर्ष बिनपगारी काम करून घेतलं. अनेक प्रकारच्या आम्हाला आर्थिक, सामाजिक, पारिवारिक समस्या आल्या, परंतु त्यांनी अप्रूव्हल करतो असं करून त्यांनी अप्रूव्हल केलं नाही. शेवटी चुकीचे कागदपत्र देऊन माझ्या पत्नी नोकरीवरून काढून टाकलं. त्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत, नेते आहेत. त्या पदाचा बळाचा वापर करून त्यांनी माझे जे पैसे मी मागणी करत होतो ते तुझ्याकडून काय उपटायचं ते उपटून घे, मी तुला देत नाही असं करून ते शेवटी एकदा मालपूर येथे तो 3 डिसेंबर रोजी आला होता. तर त्यावेळेस मी त्याला माझ्या पैशांची मागणी केली की माझे पैसे परत द्या. तर तुझे कशाचे पैसे असं म्हणून त्यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली. तुमची अवकात आहे का की मला पैसे देण्याची, तुम्ही जय भीमाले असे आहेत असं तसं आणि जातीवाचक शिवीगाळ करून मला अपमानित केलं. तसे जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याचाच धागा पकडून त्याचे मालपूर येथील साथीदार आहेत ते 20-22 त्यांनी पण मला अचानक धरून घेतलं आणि मला ओढाताण करत मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तरी माझे पैसे परत मिळावे यासाठी मी मागणी करत असलेलं ते तर नाही म्हटले. तर मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे सदर श्याम सनेर याची तक्रार दाखल केली, पण तो अजूनपर्यंत त्यांनी मला न्याय दिलेला नाही. तक्रारीच्या संदर्भात आणि आरोपासंदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत की माझ्याकडे त्यांनी घेतलेले पैशाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, त्यांच्या पत्नीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. पण तरी देखील श्यामकांत सनेर हा त्याच्या अजित पवार गटाच्या पदाचा राजकीय फायदा घेऊन गुन्हा दाखल होऊ देण्यास अडथळे आणत आहे. त्याचा राजकीय वर्चस्व लावून मला धमक्या पण येत आहेत, आता पण धमक्या येतात. माझी मागणी एकच आहे की मला माझे पैसे दिले त्याचं नाही, पण त्याने मला जो अत्याचार केलाय, माझ्यावर जे मारहाणीचा प्रकार केलाय त्याच्यावर न्याय मिळवून त्याला
अनुसूचित जाती जमाती अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, त्याला अटक व्हावी आणि मला न्याय मिळण्यास विनंती. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.